महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण पुणे शहरातील दाहिरी या गावामध्ये आहोत. दाहिरी गावातील ग्रामदेवत आहे, त्या मंदिराच्या समोरचाच हा परिसर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जर पाहायला गेलं तर आज पुणे शहरामध्ये असे जातीवंत वळू आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहराला एक वेगळी ओळख आहे की मोठ्या मापाचा मोठ्या उंचीची बैल ही पुणे शहराला आजपर्यंत कायम पाहायला मिळालेली आहेत. आणि सध्या आपण एक जातीवंत सुंदर वळू बैल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. मंडळी, पुणे शहराची एक वेगळी ओळख म्हणली तर मोठ्या मापाच्या बैलांची मागणी किंवा मोठ्या मापाच्या वासरांची मागणी ही सर्वात जास्त पुणे शहरामध्ये आहेत. सध्या आपल्यासोबत पुणे शहरातील दाहिरी गावातील शेतकरी सध्या आपल्यासोबत आहेत. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव पियुष गणेश कामटे, राहणार सेंगर रोड दाहिरी. मोबाईल नंबर 9850132006. मालक, आता आज दावणीला हा मोठ्या उंचीचा मोठ्या मापाचा बैल आपण आणला, कुठून घेतला, काय घेतला, कशी निवड केली, सगळी माहिती द्या. आपण हा उमराणीचा सोन्या जो आहे जत तालुक्यामधला, त्यांच्या दावणीचा हा बैल आहे. डॉक्टर विद्यानंद आवटे यांच्या दावणीला आपण हा बैल बघितला होता. त्या परस्पर आपण जाऊन बघितला होता हा बैल. तेव्हा त्यांच्या दावणीला बघून आपल्याला मोठ्या मापाचा नाद असल्यामुळं आपण हा वळू आपल्या पुणे भागात आणलेला आहे. आता हा बैल आणण्याच्या अगोदर आपल्या दावणीला गाई बैल काय काय आहेत? आपल्या अगोदर दावणीला 3 गाय आहेत. एक कपिल आहे, एक गिर आहे, एक काजळी खिलार आहे, एक गाजरी खिलार आहे. माझ्या घरी सुद्धा माझ्या घराखाली गाय आहेत. आणि हा एक मोठ्या मापाचा आत्ता वळून, ह्याच्या आधी पण आपल्याकडे बडाव मोठ्या मापाची बैल होती पालखीची. आता या तुमच्या दाहिरी भागामध्ये असेल किंवा ह्या परिसरामध्ये कशा पद्धतीची बैल पण, तुमचं दाहिरी परिसर मोठ्या मापाच्या बैलांसाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे? हा परिसर म्हणजे पुणे भाग किंवा दाहिरी जरी म्हणलं अख्खा सेंगर रोड तरी मोठ्या मापासाठीच प्रसिद्ध आहे. आता हा बैल आणल्यापासून किती गायी भरल्या, किती लांबून गायी आलेल्या आहेत आणि आज काय फायदा गायी मालकांना इथं होतोय? आपण आणल्यापासून 20 गाय भरल्या. आपण आणून 1.5-2 महिने झालेत. आणि फायदा म्हणजे जे लोक मोठ्या मापासाठी पुणे भागात मोठं माप लागतं त्यासाठी लोक जत तालुका म्हणा किंवा सातारा, सांगली, कर्नाटक ह्या ठिकाणी गाय घेऊन जातात. त्यांच्यासाठी आपण हा मोठ्या मापाचा वळू आणलेला आहे. आणि आजपर्यंत जास्त लांब म्हणलं तर राजगुरुनगर, खेड आणि बारामतीवरनं गाय वगैरे आलेल्या आहेत आपल्या इथं. मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की या मालकांनी ज्या विद्यानंद आवटी यांच्या दावणीचा बैल घेऊन आलेले, तर त्यांच्या दावणीला अजून एक मोठ्या मापाची जवळपास आता 2-3 वळू आहेत त्यांच्याकडे. हो, 3-4 वळू आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांचं लोकांचं म्हणणं असायचं की आम्हाला तो बैल भरायचा आहे, पण एवढ्या लांब जाणं कधी कधी गाई मालकांना आर्थिकदृष्ट्या असेल किंवा गाई एवढ्या लांब नेणं सगळ्यांनाच शक्य नसतं वेळेच्या नियोजनाने. पण आज सर्वात महत्त्वाची गोष्ट मालकाचं आपण आवर्जून कौतुक करूया की आज असा जातीवंत बैल आज पुणे शहरामध्ये पाहायला मिळतोय की जेणेकरून चांगल्या मापाच्या कालवडी असतील, खोंडा असतील, हे आज तयार होतील. मालक, आज दावणीला बैल आणल्यापासून आपण वैरणी विकतची आहे का आपल्या शेतातलं? विकतची. मग काय काय ह्या बैलाचं रोजचं दिनक्रम काय? बैलाला सकाळी कडबा कुटी असती आणि दिवसाड मक्याची पण कुटी असती. आणि त्यानंतर बैल दुपारी आरामवर, संध्याकाळी त्या खुराक, परत संध्याकाळी कडबा वाजतो बैल. आता आम्ही बऱ्याचदा ऐकलं की एखादा बैल आपण दावणीला किंवा गाय दावणीला नवीन आणली तर त्या बैलाचा खुराक किंवा काय हे तिकडच्या ह्याच्यात आणि इकडच्या पाण्यामध्ये पण बराचसा हवामानाचा फरक पडतो. हा, हवामानाचा वगैरे फरक पडतो. पण आधी जे डॉक्टर साहेब देत होते तेच आपण इकडे चालू केलं, त्यामुळे बैलांचे उतरणे वगैरे मध्ये काय फरक नाही पडला इकडे. बैलाचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे? स्वभाव खूप शांत आहे. गाई लागवडीसाठी पण चांगलं आहे. बैल काय करत नाही. आता तुम्ही बघताय बैल किती वेळ झालं उभा आहे असत, बैल हल्ला नाही का काय नाही. बैल स्वभाव चांगला आहे त्याचा, म्हणजे सगळे कामं व्यवस्थित करतो, मारत वगैरे काय नाही एवढं. आता शहरी भागामध्ये सांभाळत असताना आम्ही मित्रमंडळी पण बरीचशी पाहतो इथं तुमची, तर मित्रमंडळींचं सहकार्य, घरच्यांचं सहकार्य किती महत्वाचं याच्यात? एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो गोठा आहे, हा जो बैल आहे, ह्या सगळ्या मित्रपरिवाराने आपल्या घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळं, म्हणजे मित्रपरिवार म्हणून हा बैल आपल्या आज दावणीला आलाय. हा गोठा आज उभा आहे, या गोठ्याचं वैशिष्ट्य आहे. आता दावणीला एक कपिला गाय आहे, एक पांढरी पण कोशी गाय आहे, तर तिची वासरं किंवा काय काय अजून एक खोंड पण आहे, आदत? हा, आदत खोंड पण आहे. तो आपल्याच घरच्या बैलाचा होता. बैल काय कारणावरून दगावला, 2 वर्ष आले, त्याचा खोंड आपण ठेवलाय. आणि एक कपिला आपल्याकडे कालवड आहे, फुल जेड ब्लॅक.
आता मालक एक गोष्ट विचारायची की आता बैल गाईला भरत असताना आपण पैसे किती घेतो किंवा कसं आहे सर्व? आपण बैलला भरायचं आपण 2,500 रुपये घेतो. हं. आणि काय लोकेशन वगैरे कोणाला पाहिजे असेल तर आपल्याला फोन करतात, आपण लोकेशन त्यांना पाठवून देतो. आता महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वळूंची संख्या ही बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये, हो, हाच वळू निवडण्यामागं काय कारण होतं? हा वळू म्हणजे आम्ही परस्पर बघितला होता वळू, म्हणजे आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या आणि माझ्या स्वतःच्या डोळ्याखाली फक्त वळू क्षेत्रात तरी आम्ही बघितलेला सर्वात मोठं माप आहे. आणि आम्हाला मोठ्या मापाची आवड असल्यामुळे हा वळू आम्ही आणला. आता त्या मालकाची इथं किती गाई भरून झाल्या होत्या आतापर्यंत? त्या मालकाची इथं 3,500 प्लस गाई भरून झालेले. ओके. हो, आता बैल दाताला जुळलाय? जोडायला आता 2 महिने आले. ओके. मंडळी, आज पुणे शहरामध्ये पाहत असताना मोठ्या पद्धतीचे वळू देखील आज आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आहे. पण आज पुणे शहरामध्ये एवढ्या मोठ्या उंचीचा आणि मापाचा एकमेव वळू बैल आज आपल्याला या मालकांच्या दावणीला पाहायला मिळतोय. आवर्जून आपली गाय या बैलाकडे घेऊन या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण मालक आता एवढी मेहनत घेतात, ते कष्ट घेतात, एवढ्या लांबचं वळू आणणं, सांभाळणं, त्याचबरोबर खुराक असेल, व्यायाम असेल, हे सगळं करत असताना मालकाला त्याची जपणूक पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात करायची असती. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून गेले आपण जवळपास 9 वर्ष झाले या देशी गोवंशाच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. मालकांची मेहनत ही हजारो वर्ष, याची नोंद कुठेतरी राहिली पाहिजे. याच्यापासून भरल्या गेलेल्या गायी असतील, त्याच्यापासून पडलेली पैदास असेल, ही सगळी पाहायला मिळण्यासाठी आपल्याला आपण मायक्रोचिप बसवतोय की जेणेकरून या सर्व गाय बैलांची नोंद ही तुम्हाला ऑनलाईन कायम पाहायला मिळेल. मंडळी, सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचं नाव नोंदणीचा फॉर्म आहे, अवश्य ती भरा. आणि आत्ता सध्या मायक्रोचिप बसवायला देखील चालू झालंय. मला आम्हाला इथं गाय घेऊन यायचंय, तर तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि हे लोकेशन आम्हाला सांगा. माझं नाव पियुष गणेश कामटे. आपल्या गोठ्याचं नाव गोठाबाईज धायरी आहे. आपण गुगलवर जरी टाकलं गोठाबाईज धायरी तरी येऊन जाईल. आणि तरी यायचं म्हणलं तरी तुम्ही फोन करून आम्हाला सांगितलं तर आम्ही लोकेशन पाठवून देतो. या मंदिराच्या इथं आल्यानंतर कसं यायचं इकडे? काय भरण मंदिर धायरी जरी टाकलं तरी ऑपोजिट साईडला लगेच मायवर डेअरी आहे, तिथून आत यायचं. आत आलं की लेफ्ट घ्यायचं, पहिलं लगेच आपला गोठा आहे. मालक, आता बऱ्याचदा वळू तर भरपूर प्रमाणात आहेत. आता वळूकडे गाय घेऊन जात असताना मालक हल्लीच्या काळात बराचसा अभ्यास करतो वळूचा, की त्याची पैदास कशा पद्धतीची. तर या बैलाची पैदास कुठल्या दृष्टिकोनातून जास्त फायदेशीर शेतकऱ्यांना राहील? बैलाची पैदास म्हणजे म्हणलं की 2 ह्याच्यात पडती. एक मोठं माप आणि पळाव क्षेत्रामध्ये पण जात आहेत. कारण पळाव क्षेत्र म्हणायचं म्हणजे त्याची पळण्याची स्टाईल, जे चालण्याची ठेवण आहे, त्याच्यामध्ये जरी तुम्ही बघितलं तरी ते पैदास आज पळाव क्षेत्रात पण जाते आणि मोठ्या माप पण आहे. मंडळी, आज तसं पाहायला गेलं तर वळू क्षेत्रामध्ये गाय भरत असताना शेतकरी कोणकोणत्या गोष्टीचा विचार करत असेल तर आपला दावणीला असलेला खोंड किंवा कालवड ही प्रदर्शनाच्या दृष्टीने असेल, शर्यतीच्या दृष्टीने असेल, किंवा वळू क्षेत्रामध्ये असेल, किंवा शेतीकाम किंवा मोठ्या मापाच्या पालखीच्या रथाच्या बैलांची कामं असतील. आज आपण बऱ्याचदा पाहतो, आता हल्लीच्या काळामध्ये 2025-26 मध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या मापाची बैल आज ज्यांना हवी होती तर त्यांना थोडंसं मिळणं ते कठीण झालं होतं, कारण त्याचं शॉर्टेजच तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होतं. पण आज अशा प्रकारची ही मोठ्या मापाची बैल पाहत असताना याची पैदास ही काय पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते, तर ती पण आपण विचार. मालक, आम्हाला सध्या ह्याची पैदास त्या मालकाकडे, आता बैल आपण आणून 1-2-3 महिने झाले, पण त्या मालकाकडे काही पैदास पडली का अजून? आहेत ना, मग ती आम्हाला फोटो पाहायला मिळते नक्कीच. तर मंडळी, सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या बैलाची पैदास देखील स्क्रीनवरती सध्या पाहायला मिळतोय, की जेणेकरून तुम्हाला गाय आणायला सोपं पडेल. जातीवंत सुंदर पैदास, प्रदर्शन असेल, शर्यतीच्या दृष्टीने असेल आणि मोठ्या मापाच्या दृष्टीने असेल, एक सुंदर अशी पैदास देणारं वळू बैल सध्या दाहिरी गावामध्ये पाहायला मिळतोय. मंडळी, आज एक गोष्ट आपण मालकांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली, की हे सगळं गोठ्याचं व्यवस्थापन असेल किंवा दावणीला एखादा चांगला बैल आणणं असेल तर याच्या मागे ही मित्रमंडळींची, घरातल्यांची साथ ही सगळ्यात मोठी असती. मालक, सध्या काय सांगताय बैलाबद्दल? आणि बैलाबद्दल इथं आम्ही आणलाय वळू, आम्ही सगळं बघतोय, गोठाबाईज आम्ही सगळं करतोय. पण आमच्यासोबतच आम्हाला जे इम्प्रेशन घ्यायचं आहे ते तुमच्याच ह्याचे. तुम्ही या क्षेत्रात 9-10 वर्ष झालं काम करताय. आपला देशी गोवंश खिल्लार पुढे नेण्याची जे तुम्ही मोहीम हाती घेतलेली त्याला आमच्यासारखे तरुण तर नक्की प्रोत्साहन केले झालेले आहे. अजून भरपूर तुम्ही प्रोत्साहन करताय, याबद्दल तुमचे आभार. तुम्ही आमचे देशी गोवंश खरं भरपूर तुम्ही ह्याच्यात तुमचं मोलाचं सहकार्य आहे. मी बघतोय सर्व तुम्ही करताय, तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे. तुमच्या त्या मायक्रोचिपच्या ह्याला नक्की प्रतिसाद चांगला भेटतोय हे आम्हालाही कळतंय.
धन्यवाद दादा, तुमचे आभार आहे. तुम्ही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा पुढे नेण्यासाठी तुमचा मोठा खारीचा नाही सिंहाचा वाटा आहे, हे मी सांगू शकतो. धन्यवाद मालक. खरं तर मंडळी एक गोष्ट आपण पाहायला गेलं तर चॅनलच्या कामाची सुरुवात आपण फक्त एका आवडीपोटी चालू केलं होतं आणि आज जवळपास 8 ते 9-10 वर्षाचा हा प्रवास पाहत असताना मोठ्या प्रमाणामध्ये आज देशी गोवंश वाढतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर मोठ्या प्रमाणात देशी गोवंश होताच, पण आज शहरी भागामध्ये देखील या सर्व तरुण मंडळींच्या माध्यमातून देशी गोवंश वाढतोय. तर हेच सर्वात मोठं प्रोत्साहन आज चॅनलला आहे. आणि आपण मायक्रोचिप देखील याचसाठी बसवतोय की कारण की शेतकरी एवढे शहरी भागात देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे मेहनत घेतात. तर याची नोंद कुठे ना कुठे राहिली पाहिजे. जसं मालकाच्या दावणीला आज कपिला असेल, इतर खोंड असेल, यांच्या अगोदरचा एक बैल होऊन गेला, त्या बैलाचं वारसू आज मालकाच्या दावणीला आहे. पण आज त्या बैलाची माहिती जर पाहायला गेलं तर आज ती कुठे ना कुठे रेकॉर्ड झाली पाहिजे. तर हा सगळ्यात मोठा प्रयत्न आहे. तुमच्या सगळ्यांचा मोठा सपोर्ट चॅनलला आहे, त्यामुळेच आज चॅनल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फिरू शकतोय आणि जास्तीत जास्त देशी गोवंशासाठी काम करू शकतोय. मंडळी मालक, परत एकदा तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मालक. येस. तर मंडळी अशा पद्धतीने आपण माहिती देखील संपूर्ण पाहिली. मालक एकदा तुमचा फोन नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9850132006. मंडळी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या मायक्रोचिप या उपक्रमाला सहभागी व्हा आणि तुमची मेहनत ही मायक्रोचिपच्या माध्यमातून नोंदवून घ्या. मंडळी धन्यवाद. धन्यवाद मालक. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.